हा ग्रंथ पूर्ण झाल्यावर पूर्ण तुमच्या आज्ञेप्रमाणे विश्वाचा असा आत्मा असणारा तू कोणाला कल्पना केली? हे ज्ञानेश्वर महाराजांनी कुणाला मानलं? देव आपल्या गुरुला, वडील बंधूला, निवृत्तीनाथाच्या माध्यमातून परमेश्वराला काय म्हणतात? आता म्हणजे पूर्ण ग्रंथ झाल्यावर विश्वात्मके, विश्वाचा आत्मा तू असा असणारा, विश्वात्मके देवे, विश्वाचा देव. काही सांगता येत नाही मला, पण काय म्हणतात माऊली? आता विश्वाचा, विश्वात्मके देवे, सगळ्यामध्ये श्रेष्ठ असा असणारा देव. येणे, येणे म्हणजे कोण? विश्वाचा आत्मा असणारा परमेश्वर. आता विश्वात बारीक आहे, ऐका, एकच वही सांगते एवढी, जास्त वेळ तुम्हाला सोसत नाही. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ. वाग्यज्ञ म्हणजे ग्रंथरूपी वाङ्मय, ज्याला म्हणताना तुम्ही वाङ्मय शब्द ऐकला असतात. वाङ्मयाचा यज्ञ, हे लोक यज्ञ वगैरे करतात, ब्राह्मण लोक, राजे लोक वगैरे. तसा हा यज्ञ होता माझा आत्तापर्यंत. येणे वाग्यज्ञ तोषोने द्यावे. तोषून म्हणजे प्रसन्न हो. पसायदान, हे प्रसाद द्या. प्रसाद, आमच्या पुढे शब्द काय वापरला? पसाय द्या म्हटलं का? पुढे एक शब्द वापरला, दान. दानाचं वेगळं महत्व आहे. दानाचा अर्थ असा, एखादी गोष्ट त्याला जर दिली परत मागायची राहते का हो? कन्यादान. एखाद्या बापानं जावयाला कन्यादान दिली, काय म्हणतात भवल्यावर? आतापर्यंत होती माझी, आता झाली तुझी. मी सुटलो, तू अडकलास. किती गंमत आहे बघा. आतापर्यंत माझी होती बाबा, पाणी सोडतात. माऊलीने काय मागितलं? पसायदान, प्रसाद मागितला. पण स्वतःसाठी मागितला का? इथंच वैशिष्ट्य आहे. ज्ञानेश्वराने जे मागितलं ना, आता प्रत्येक शब्दाला किती अर्थ आहे बघा. आता ते अगोदर नाही. तुमची आमची तयारी कशी समजा नाही, मला काळजी करू नका. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय धान. हे एकच शब्द सांगतो तुम्हाला, सार कळते. काय मागितलं? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. आणि एक ध्यानात ठेवायचं, आपण जे ऐकतो दररोज पसायदान म्हणतो, त्याचा अर्थ घ्यायचा. ते प्रतिज्ञा म्हणता का दररोज? हो, मुलगा आला तिथं बसायला, माझ्या दोस्ताची आहे, माझ्या भावाची जागा, त्याची जागा, बसलो तिथं. आता कुठं राहिलं? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. सांगा की, सगळे भारतीय माझे जर बांधव आहेत, तुमच्या जवळ जागा असल्यावर कोणालाही बसू द्यावा तुम्ही. बसू देता, ही माझी आहे, हे माझा बाबा. असा देश आहे, अमेरिकेच्या बरोबरीचा देश आहे. छोटे बेटा आहेत, त्या देशामध्ये जर देशाबद्दल बाजूच्या कुण्या माणसानं जर अपशब्द वापरले, सोबत जवळचा माणूस काढ कुण्या कानसुल्यात लगावं. लोकांसाठी मागलं, स्वतःसाठी काही मागलेलं नाही. आता तुम्ही जास्त वेळ झाली, तुमची पिरियड आहे, दिली, तुम्ही शांतपणानं ऐकला. कुण्या का निमित्तानं होईना तुमच्यासोबत 10-15 मिनिटं बोलण्याचा योग आला, मला आनंद वाटला. या ठिकाणी थांबतो. जय हिंद.